नमस्कार, आपण पाहत आहात लोकमंत्र न्यूज। स्वातंत्र्याला 79 वर्ष पूर्ण झाली असली तरी पाटोदा तालुक्यातील वाघिरा ग्रामपंचायत अंतर्गत येणारे मेंगडेवाडी गाव अजूनही डांबरी रस्त्यापासून वंचित आहे। यामुळे ग्रामस्थांना दररोज हाल सहन करावे लागत असून जीव धोक्यात घालून तलावाच्या सांडव्यातून प्रवास करण्याची वेळ येते। ग्रामस्थांनी याआधी जलसमाधी आंदोलन, रास्ता रोको यांसारख्या अनेक आंदोलनाद्वारे मागणी केली, मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून केवळ आश्वासनच मिळाली। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण असून लवकरच राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी दिला आहे। गेल्या 70 ते 75 वर्षापासून आज आमचं गाव मेंगडेवाडी या गावाला रोड नाही। आज माझ्या आजीला हॉस्पिटलला नेण्यासाठी रोड नाही। माझी आजी आज भरपूर आजारी आहे, कारण की मेंगडेवाडी हा रोड तत्काळ व्हावा ही गावकऱ्यांच्या वतीने नम्र विनंती आहे। रामेश्वर प्रकाश शिंदे। मागील 2 ते 3 पिढ्यापासून मेंगडेवाडीला अजिबात रस्ता नाहीये, तर मागच्या 8 दिवसापासून पूर्ण दळणवळण बंद झालेलं आहे। दूध घालायला माणसाला येता येत नाही, दवाखान्यात जाता येत नाही। तर आम्ही या रस्त्यासाठी पूर्ण लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांकडे हेलपाटे घालून निवेदन देऊन सगळे परेशान आहेत लोक, तरी रस्ता करण्यात यावा अशी आमची शासनाला विनंती आहे। काय नाव? विष्णू विठ्ठल बांगर, राहणार वाघिरा, तालुका पाटोदा, जिल्हा बीड। देशाला स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष झाली, मात्र ग्रामीण भागातल्या काही गावांमध्ये ज्या मूलभूत सुविधा आहेत रस्त्याच्या त्यापासून गाव वंचित आहे। पाटोदा तालुक्यातील वाघिरा ग्रामपंचायत अंतर्गत मेंगडेवाडी गाव जे आहे साधारणतः 800 ते 900 लोकसंख्येचं गाव आहे। या गावाला पहिल्यापासून अद्याप डांबरी रस्ता नाहीये, त्यामुळे एसटी या गावापर्यंत पोहोचू शकत नाही। दुसरीकडे जर पाहिलं तर या रस्त्याला जाताना तलावा शेजारी जो पाय रस्ता वाटत जो आहे, पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पाणी साचल्यामुळे या लोकांना दवाखान्यासाठी असेल, दूध दुभता असेल, भाजीपाला असेल, खत बियाणे असेल किंवा लिंबाचा बाजारपेठ असेल किंवा शालेय विद्यार्थ्यांचं शिक्षण असेल, त्या ठिकाणी अडचणी येतात। मुलांना पावसाळ्यामध्ये बरेच वेळा 8-8, 10-10 दिवस सुट्टी घ्यावी लागते। या ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी असतील किंवा अधिकारी यांना वारंवार निवेदन दिलेले आहे। 2020 मध्ये या ठिकाणी जलसमाधी आंदोलन सुद्धा केलं होतं, मात्र या ठिकाणी निधी मंजूर झाला आहे, परंतु अद्याप या ठिकाणी रस्ता झालेला नाही। या ग्रामस्थांची अशी मागणी, कमीत कमी आम्हाला रस्ता तरी द्यावा अशी यांची प्रमुख मागणी।